असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी दिनांक 11 आणि 12 असे 2 दिवस राज्य कॅरम असोसिएशनच्या वतीने पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात जवळजवळ 40 अंपायर्सनी भाग घेतला होता। त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पंच होते, राष्ट्रीय पंच आहेत, राज्यस्तरीय आहेत आणि जिल्हास्तरीय पंच। तर यामागे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा हा उद्देश होता की जसं महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 18 कॅरम स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा असतील, राज्य अजिंक्यपद स्पर्धा असतील, अशा होतात। यामध्ये याच अंपायर्स लोकांचा सहभाग असतो आणि ज्यायोगे याचा प्रमुख उद्देश असा होता की अंपायर्सच्या डिसिजनमध्ये युनिफॉर्मिटी असावी की ज्यायोगे त्यांचाही दर्जा वाढेल आणि त्याच अनुषंगाने राज्य कॅरमचाही दर्जा वाढेल। आणि महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन ही अशी एक संघटना आहे की तिचा उद्देश कॅरम खेळासाठी जे काही करता येईल ते करायचा त्यांचा विचार असतो आणि त्यातील एक भाग म्हणून पंच प्रशिक्षण शिबिर हे ते आयोजित केलं होतं। आणि त्यामध्ये सर्वांनी असं म्हणजे आंतरराष्ट्रीय पंच असो की राज्यस्तरीय पंच असो, सर्वांनी असा उत्स्फूर्त सहभाग घेतला। गेली 3 वर्ष हा उपक्रम राज्य कॅरम असोसिएशन करत आहे आणि त्याचा फायदा असा होईल की येणाऱ्या ज्या स्पर्धा असतात, राज्यस्तरीय असतील, राष्ट्रीय स्पर्धा असतील, त्यामध्ये हेच लोक बोर्ड अंपायर्स म्हणून काम करतात आणि त्या खेळाडूंना एक चांगल्या वातावरणात कॅरमची मॅच खेळायला मिळावी हा त्याचा उद्देश आहे। थँक्यू। अंपायर सेमिनार जे आपण महाराष्ट्र कॅरम संघटनेतर्फे आपण आयोजित केला आहे त्याचा हेतू जर बघायला गेलं तर जसं सर म्हणाले की युनिफॉर्मिटी इन डिसिजन्स, तो तर पहिला हेतू आहेच, पण आपल्याला जो महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढे चांगले अंपायर्स आहेत त्यांचा जो दर्जा आहे तो आपल्याला वाढवायचा आहे। आपण आज दुसऱ्या दिवशी आपण ह्याची आपण हे करतोय, कन्क्लूड करतोय हे जे अंपायर सेमिनार, तो जो आपल्याला फीडबॅक मिळालेला आहे अंपायर्सकडून तो खूप पॉझिटिव्ह आहे। म्हणजे सर्वांनीच आपला फीडबॅक जेव्हा सांगितला तेव्हा आम्हाला असं कळलं की ही खूप चांगली स्टेप आपण स्टार्ट केली आणि ही गेल्या वर्षीच आपण ह्याचा आपण पहिला जे हे आहे सेशन तो घेतला होता। गेल्यावेळी आपण फक्त एक जे नॅशनल आणि इंटरनॅशनल अंपायर्स आहेत त्यांचा वेगळा सेशन घेतला होता आणि जे डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि बोर्ड अंपायर्स जे आहेत त्यांचा आपण वेगळा सेशन घेतला होता। तर यावेळेला प्रथमच आपण जॉईंट सेशन घेतला जेणेकरून एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपल्याला करता येईल आणि त्या प्रकारे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला अंपायर्सकडून आणि त्यासाठी मी सर्व अंपायर्सचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आता ह्या जो इंटरॅक्शन आमचं अंपायरसोबत झालं तर त्या इंटरॅक्शनमधून आम्हाला आमचं काही हे होते म्हणजे पॉईंट्स डिस्कस करायचे होते अंपायर्सकडनं की अंपायर्सला काय डिफिकल्टीज फेस होतात मॅचेस कंडक्ट करताना, तर तेही आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतले आणि त्याच्यावर आम्ही पॉझिटिव्ह जे काय आहे तो विचार केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण अंपायर्सचं जे रेम्युनरेशन जे काय ऑनरॅरियम असतं, मानधन असतं, त्याच्यावर पण आम्ही डिस्कशन केलेलं आहे। आणि याच्यापुढे आपल्या महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने जे आपण टुर्नामेंट्स कंडक्ट करतो, स्टेट लेवल टुर्नामेंट्स, तर त्याच्यामध्ये प्लेयर्सना आता आपल्या अंपायर्सकडून एक वेगळा त्यांचा ॲप्रोच बघायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने म्हणजे सर्वच अंपायर्सनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद दिला। सर्व अंपायर्सनी खूप चांगल्या प्रकारे जे हे आहे आपलं जे सेशन झालं ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि प्लेयर्सना पण आता पुढच्या टुर्नामेंट्सपासून कळेल की आपल्या जे अंपायर्सचा जो हे आहे ॲप्रोच आहे तो त्यांना चेंज झालेला दिसेल। आणि या अनुषंगाने मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। आपल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा ॲप्रोच आता इथून पुढे अंपायर्सच्या बाबतीत तरी आपण प्रोफेशनली हे करणार आहे, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे जेणेकरून एक कॅरमचा दर्जा आपण महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट लेवलला नेलेला आहे। तर त्याच्या ही पलीकडे जाऊन आता अंपायर्सच्या अप्रोचमध्ये जो बदल येईल त्याच्याने पण आपल्याला त्याला एक भरारी मिळणार आहे। म्हणजे त्या आपल्या ज्या महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या अटेम्प्टला एक भरारी मिळणार आहे म्हणजे अंपायर्सच्या दृष्टिकोनातून। तर आपण असं करतोय की आता हळूहळू आपण ही सिस्टीम इम्प्लिमेंट करणार आहे। फॉर एक्झाम्पल आता आय कार्ड्स म्हणा, प्लेयर्सचे आय कार्ड्स अंपायर्स चेक करतील, त्यानंतर जे आधी ज्या त्रुटी अंपायर्सना वाटत होत्या त्यांच्या डिसिजन मेकिंगमध्ये त्या आपण त्याच्यामध्ये आपण सुधारणा केलेली आहे। त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत त्या आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत।
त्यामुळे आता प्लेयर्सना पण त्याचा जो बदल आहे तो प्लेयर्सना या पुढच्या काळात हळूहळू दिसणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण अजून अशा प्रकारचे जे शिबिर आहे ते आपण अजून कंडक्ट करू. आपले अंपायर्स जेणेकरून आता जेवढे अंपायर्स आहेत त्याच्याहून दुप्पट तिप्पट आपण अंपायर्स तयार करणार आहोत आणि या वाटचालीमध्ये आपण सर्वप्रथम मी मनापासून महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मी आभार मानतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी अंपायर्ससाठी अशा प्रकारे जे एक पाऊल उचलले ते खूप त्याची स्तुती करावी ती कमी आहे. कारण की अशा प्रकारे अंपायर्ससाठी सेमिनार वेळोवेळी घेणं ही पण खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे खेळासाठी पण आणि खेळाडूंसाठी पण. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम.